अभिजित रांडे त्या गावात पोहोचला तेव्हा अंधार पडू लागला होता. थोड्याच वेळात तो निसर्ग हॉटेल्स आणि रिसॉर्टजवळ पोहोचला. इतकं प्रशस्त हॉटेल या गावात असल्याचे अभिजितला आश्चर्य वाटत होतं. मुख्य गेटपासून हॉटेलपर्यंत असलेली वेलीची भरगच्च कमान, दोन्ही बाजूला पसरलेली हिरवीगार लॉन, आजूबाजूला वेगवेगळ्या प्राण्याच्या आकाराची झुडपे आणि वेली पाहून त्याचं मन प्रसन्न झालं होतं. हॉटेलच्या काउंटरवर त्याने रूमची चौकशी केली तेव्हा त्याला सर्व रूम बुक असल्याचे कळाले. तसं ते गाव मुख्य शहरापासून दूर असलं तरी तिथल्या निसर्ग सौंदर्यामुळे व पर्यटनास साजेसे वातावरण असल्यामुळे तिथे 2-4 हॉटेल कम लॉजिंग होती. पण या हॉटेल इतकं दुसरं टापटीप हॉटेल नव्हतं. त्यामुळे अभिजित पुन्हा पुन्हा विनंती करत होता, "साहेब, एक रूम आहे, पण आम्ही ती शक्यतो देत नाही कुणाला." काउंटर क्लर्कला बोलून चुकल्यासारखे झाले. "का?" अभिजितने प्रश्न केला. "त्याचं असं आहे साहेब, ती कॉटेज रूम आमच्या रिसॉर्टच्या एकदम शेवटच्या टोकाला आहे, कंपाऊंडला लागून." आणि बोलता बोलताच तो थांबला. "आणि काय?" "साहेब, तिथे 2-4 प्रकार घडलेत, म्हणून आम्ही रिस्क घेत नाहीत." "कसले प्रकार?" "जाऊ द्या साहेब, तुम्ही प्लीज दुसऱ्या हॉटेलमध्ये शोधा ना रूम." "नाही, मला द्या तीच रूम." अभिजितने हट्टाने ती कॉटेज रूम मागून घेतली. रजिस्टरमध्ये नोंद करून पैसे भरून अभिजित रूमबॉयच्या मागे त्या रूमकडे निघाला. असे काय प्रकार घडले त्या रूममध्ये त्याने रूमबॉयला बोलतं करण्यासाठी विचारलं. "साहेब, तुम्ही ती रूम घ्यायला नको होती. तिथे एका स्त्रीचा मर्डर झाला आहे. तिचा आत्मा त्या रूमच्या आजूबाजूला फिरत असतो." "चल, काहीतरीच." "मी नाही विश्वास ठेवत." म्हणत अभिजितने खांदे उडवत त्याचे म्हणणे उडवून लावले. रूमबॉयने सामान आत ठेवले. रूमबॉय साफसफाई करत होता. तोपर्यंत अभिजित बाहेर येऊन कॉटेजचे निरीक्षण करू लागला. त्याला त्या कॉटेजचे लोकेशन खूप आवडले. ते कॉटेज रिसॉर्टच्या शेवटच्या टोकाला एकदम एकांतात होते. कॉटेजला लागूनच तारेचे कंपाऊंड होते. त्या पलीकडचे दृश्य खूप विहंगमय होते. उजव्या बाजूला असलेल्या उंच डोंगरकड्यावरून खाली झेपावणाऱ्या धबधब्याचा आवाज ऐकताना मन रोमांचित होत होते. डाव्या बाजूला कंपाऊंडच्या पलीकडे असलेला रस्ता खाली गावाकडे जात होता, जिथून खास धबधबा पाहण्यासाठी लोक वर येत होते. रात्री टीव्ही बघता बघता त्याला झोप लागली. मध्यरात्रीच्या सुमारास कसल्याशा आवाजाने त्याची झोपमोड झाली. त्याने चादरीतून डोके बाहेर काढून पाहिले. खिडकीच्या काचेवर कुणीतरी हात आपटत होते. बाहेरच्या अंधुक प्रकाशात त्याला केस मोकळे सोडलेल्या बाईची आकृती दिसत होती. ती दोन्ही पंजे काचावर आपटत होती आणि पंजातून रक्त नितळत होतं. भूतप्रेत न मानणारा अभिजित घामाघूम झाला. इंटरकॉमवरून रिसेप्शनला फोन करायचाही त्याला धीर होत नव्हता. जणू तो बिछाण्याला चिकटला होता. या कॉटेजच्या बाबतीत ऐकलं होतं ते खरं ठरलं होतं. आपण आता संपलो. खिडकीवर जोरजोराने हात आपटले जात होते. अभिजितची खिडकीकडे पाहण्याची हिंमत होत नव्हती. डोळे गच्च मिटून तो देवाच्या धावा करू लागला आणि अचानक दरवाजा ठोठावला जाऊ लागला. दरवाजा गदागदा हलत होता. दरवाजा तोडून कोणत्याही क्षणी ती बाई आत येईल अशी भीती वाटत होती. काही वेळाने आवाज बंद झाला. त्याने भीतभीतच खिडकीकडे पाहिले. त्याला कुणी दिसले नाही. पण रात्रीची भयान शांतता छेदत जाणारी एक आर्तकिंकाळी त्याच्या कानावर आली. अंगावर पांघरून घेऊन तो रामनामाचा जप करीत पडून राहिला. सकाळी कुत्र्याच्या भुंकण्याने त्याला जाग आली. डोळे चोळत त्याने भिंतीवरच्या घड्याळात पाहिले. 7 वाजले होते. रात्रीचा प्रसंग आठवून
त्याच्या अंगावर शहारे आले. तो खिडकीजवळ गेला. पलीकडच्या बाजूला रक्ताचे ठसे उमटलेले अजून दिसत होते. जोरजोरात भुंकणाऱ्या कुत्र्याला हटकण्यासाठी कॉटेजचा दरवाजा उघडून तो बाहेर आला आणि तो एकदम चरकला. दरवाजासमोर केस मोकळे सोडलेल्या बाईचे प्रेत रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. पळत पळत धापा टाकीत तो रिसेप्शनवर पोहोचला आणि तिथेच बेशुद्ध पडला. अभिजितने डोळे उघडले. तो हॉस्पिटलच्या खाटवर होता. त्याच्यासमोर डॉक्टर उभे होते. आर यू ओके मिस्टर अभिजित? डॉक्टरांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवत विचारले. अभिजितने आजूबाजूला पाहिले. बाजूला हॉटेलचे मॅनेजर बसले होते. त्याच्या शेजारी रूमबॉय उभा होता. ठीक आहे आता, तो म्हणाला. काळजी घे असे म्हणत डॉक्टराने रूमबाहेर पडले. हॉटेलवर पोहोचल्यावर त्याला कळाले, लक्ष्मी नावाच्या मुलीचा खून झाला होता. म्हणजेच रात्री खिडकीवर हात आपटणारी, दरवाजा हलवणारी ती मुलगी हीच लक्ष्मी होती. ती मदतीची याचना करीत होती आणि आपण तिला भूत समजून घाबरून दरवाजा उघडला नाही. निदान आपण रिसेप्शनला फोनवरून कळवले असते तरी कदाचित तिचा जीव वाचला असता. त्याला खूप पश्चाताप होत होता. पोलीस पंचनाम्यात अभिजितची ही चौकशी झाली. अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. दुपारी त्याची ज्या इसमाबरोबर मीटिंग होती त्यांना त्याने हॉटेलवरच बोलवून घेतले. त्याचे मीटिंगमध्येही फारसे लक्ष नव्हते. काही गोष्टी समजून घेऊन पुन्हा एकदा आल्यावर अंतिम निर्णय घेऊ असे म्हणत त्याने मीटिंग आटोपती घेतली. मीटिंग संपल्यावरही तो काल रात्रीचा प्रसंग आठवून अस्वस्थ होत होता. त्याच्या डोळ्यासमोर खिडकीवर हाताचे पंजे आपटणारी मुलगी दिसत होती. कोण होती ती लक्ष्मी आणि कोण होते तिला मारणारे, हे प्रश्न त्याला भेडसावत होते. त्याचे डोके गरगरल्यासारखे होत होते. पण त्याला घरी परत निघायचे होते. पुढच्या फेरीला आल्यावर या प्रश्नाची उत्तरे शोधायची असा निश्चय करीत त्याने हॉटेलमधून चेकआउट केले. 7-8 दिवसांनी तो पुन्हा त्या गावात आला. तेव्हा निसर्ग रिसॉर्टलाच उतरला. यावेळी त्याला जवळचीच रूम मिळाली. साहेब, आम्ही त्या कॉटेजला कायमचे कुलूप मारले आहे. मॅनेजरने अभिजितला ओळखले होते. आमचे रूम बॉय आणि वेटर तिथे जायला घाबरतात, तो पुढे म्हणाला. पण त्या मुलीचे, लक्ष्मीचे खुनी सापडले का? कोण होती ती लक्ष्मी? त्याने घाईघाईत विचारले. पण मॅनेजरचा चेहरा मक्क होता. काही कळाले नाही साहेब. पुन्हा काहीतरी आठवल्यासारखं तो म्हणाला. 1-2 वेळा पाटलांना चौकशीला घेऊन गेले होते पोलीस. त्याच्या पुढे काही समजलं नाही. रात्री झोपताना त्याला सारखी ती मुलगी दिसत होती. तिचे अस्ताव्यस्त केस, चिखलाने माखलेले पाय, गळा चिरलेला शरीर. त्याला झोपच येत नव्हती. तो अर्धवट झोपेत किंवा अर्धवट जागा असा पलंगावर लोळत होता. त्याला बाहेर कुणीतरी रडतंय असा भास झाला. पुन्हा खिडकीवर रक्ताने माखलेले पंजे आदळू लागले. पुन्हा दरवाजा गदागदा हलू लागला. अस्ताव्यस्त केसांची, चिखलाने भरलेल्या पायांची लक्ष्मी हलणाऱ्या दरवाजातून अलगद आरपार आत आली. तिच्या चिरलेल्या गळ्यातून अजूनही रक्ताच्या चिरकांड्या उडत होत्या. तो घामाघूम झाला. जोरात ओरडला. पण भानावर येत हुश्य असा सुस्कारा सोडला. कारण स्वप्न होतं ते. तो उठला. लाईट लावून 2 पेग विस्की घेतली. तेव्हा कुठे त्याला नीट झोप लागली. दुसऱ्या दिवशी दुपारी मीटिंग झाली. डील फायनल झाली. त्याने टोकन रक्कम देऊन MOUवर सह्या केल्या. त्याचा निरोप घेऊन ते निघून गेले. मागच्या वेळी डॉक्टर राणेचे आभार मानायचे राहून गेले होते, म्हणून तो यावेळी खास त्यांना भेटायला सरकारी दवाखान्यात गेला. डॉक्टर राणेंना नमस्कार करून त्यांचे आभार मानले. डॉक्टरांनी चहा मागवला.
बोलता बोलता डॉक्टरांनीच लक्ष्मीची स्टोरी सांगायला सुरुवात केली. जंगलात राहणाऱ्या आईला औषध आणण्यासाठी लक्ष्मी गावातल्या सरकारी डॉक्टरांकडे आली होती. गावातल्या पाटलाने तिच्या आईवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. आई चेटकी नसल्याचे आरोप ठोकून तिला गावाबाहेर टाकले होते. त्यामुळे लक्ष्मी पाटील आणि त्याच्या माणसापासून लपत चेहऱ्यावर ओढणी घेऊन गावात शिरली होती. दिवसा उजेडी कुणी पाहण्याची भीती असल्याने ती थोडेसे अंधारल्यावरच आली होती. पण सरकारी दवाखान्याचे डॉक्टराने नेमके तालुक्याच्या ठिकाणी गेलेले असल्यामुळे तिला थांबावं लागलं होतं. जसजशी वेळ पुढे सरकत होती तसतशी लक्ष्मीच्या काळजाची धडधड वाढत होती. रात्री 9च्या दरम्यान डॉक्टराने आले. लक्ष्मी दवाखान्यात शिरली. डॉक्टर समोर येऊन तिने चेहऱ्यावरची ओढणी बाजूला सारली. लक्ष्मी तू? डॉक्टरांनी दबक्या आवाजात विचारलं. माय आजारी हाय, ताप हाय, औषध द्या. लक्ष्मीने विनवणी केली. डॉक्टरांनी पटापट औषधे काढून लक्ष्मीला समजावून तिच्या हातात दिली. जा बाळ, रात्र झाली, नीट जा, ही बॅटरी घेऊन जा, काढोक आहे, असे म्हणत त्यांनी त्यांच्या जवळची टॉर्च तिला दिली. लक्ष्मी दवाखान्याबाहेर पडली. तोच दवाखान्यासमोरून जाणाऱ्या देवाजी भक्ताला तिने पाहिले. ती दचकून जागेवरच थांबली आणि तीच मोठी चूक झाली. आपल्याला पाहून कुणीतरी दचकून उभं राहिल्याची हालचाल देवाजीच्या डोळ्यांनी टिपली. त्याने तिला निरखून पाहिलं आणि ओळखलं. लक्ष्मी जीव मुठीत घेऊन पळत सुटली. देवाजी भगत भानावर येईपर्यंत ती दिसेनाशी झाली. देवाजी भक्ताने धावत जाऊन लक्ष्मी आल्याची वर्दी पाटलाकडे दिली. पाटलाची माणसे लक्ष्मीला शोधायला जंगलाच्या वाटेवर वेगवेगळ्या पायवाटेने धावू लागली. त्यांच्या पाठोपाठी पाटील आणि देवाजी भगतही निघाले. लक्ष्मी दवाखान्यातून जी पळत सुटली ती आता गावाबाहेर पडली होती. जंगलाची वाट जिथून सुरू होते ते ठिकाण अजून 1 किलोमीटर दूर होतं. गाव आणि जंगलाच्या मधल्या 1 किलोमीटरच्या पट्ट्यात दूरवर शेती पसरली होती. तिथपर्यंत पोचता पोचता लक्ष्मीला धाप लागली होती. लक्ष्मी शेताच्या बांधावरून गवत तुडवत धावत होती. थकल्यावर मध्येच धावायचे थांबवून झपाझप चालत होती. तिने मागे वळून पाहिलं आणि तिच्या काळजात धस्स झालं. मागच्या बाजूला वेगवेगळ्या दिशेने टॉर्च मारीत काही लोक तिच्या मागे धावत होते. तिने धावण्याचा वेग वाढवायचा प्रयत्न केला, पण ती आधीच थकलेली होती. ते लोक तिच्या जवळ येत होते. अखेरचा उपाय म्हणून टॉर्च बंद केली, तरीही ते लोक अंदाजाने तिच्याकडेच धावत येत होते. ती समजून चुकली. हे देवाजी भक्ताचेच काम आहे. त्यानेच पाटलाला खबर दिली असणार. ती बांधावरून खाली उतरली. भातशेताने भरलेल्या शेतात आत शिरून लपून बसली. पाटलाच्या माणसाच्या धावणाऱ्या आकृत्या तिला दिसत होत्या. ती तिथे चिखलात निपचित बसून राहिली. लक्ष्मी पुढे कुठे दिसली नाही म्हणून ती माणसं तासभराने मागे फिरली. लक्ष्मीने शेवटी जिथे टॉर्च बंद केली होती तिथे ती माणसं गोळा झाली आणि त्यांनी बांधावरून दोन्ही बाजूला शेतात पटापट उड्या मारल्या. लक्ष्मीने ते पाहिलं, पण आता कुठलीही हालचाल करणं तिच्यासाठी धोकादायक होतं. तिने बांधावरून शेतात जिथे उडी मारली होती त्या ठिकाणी पीक आडवं तिडवं झालेलं एकाला दिसलं. तो मागोवा घेत लक्ष्मी समोर येऊन पोहोचला. त्याने लक्ष्मीच्या तोंडावर टॉर्चचा प्रखर प्रकाशझोत पडला. लक्ष्मीच्या केसांना पकडून त्याने तिला खेचलं. केसात जोरात कळ उठून लक्ष्मी तडफडून उभी राहिली. तो माणूस जोरजोरात ओरडला, घावली घावली. लक्ष्मीला खेचत खेचत त्याने बांधावर आणेपर्यंत पाटलाची सगळी माणसं जमा होऊन एकच गदारोळ माजला. कुणीतरी पाठीमागून
येणाऱ्या पाटलांना खबर द्यायला धावला. थोड्या वेळाने पाटील तिथे पोहोचला. पाटलाने नजरेनेच काही लोकांना इशारा केला. आता फक्त पाटील आणि 2 माणसे तिथे उरली. त्या दोघांनी लक्ष्मीला गच्च पकडून ठेवलं होतं. तिला घेऊन एका माळरानाच्या दिशेने निघाले. लक्ष्मीला जबरदस्तीने ओढत ओढत त्यांनी माळरानावर नेले. पाटलाने लक्ष्मीला जवळ ओढून त्या दोघांना इशारा केला. ते दोघे लांबवर जाऊन पाठमोरे उभे राहिले. पाटलाने तिला खाली उताने पाडले आणि तो तिच्या शरीरावर पडला. त्याने लक्ष्मीचे कौमार्य पुस्करलं. आपला कार्यभाग उरकल्यावर तो कपडे नीट करत असताना सारं बळ एकवटून लक्ष्मी उठली. सुसाट वाट मिळेल तिकडे पडू लागली. लक्ष्मीच्या या अचानक झालेल्या हालचालीने पाटील गोंधळला. तो तप करीत माणसाकडे धावला. पकडा पकडा, तो त्यांच्या जवळ जाऊन ओरडला. लक्ष्मी वरच्या अंगाला पडत होती. ते तिच्या मागे धावत होते. जिती सोडू नका तिला, पाटील त्यांच्या मागून ओरडत येत होता. धावत धावत ती जिथे पोहोचली तिथे रस्ता संपलेला होता. पलीकडच्या बाजूला खोल दरी होती आणि समोर धबधबा धोधो कोसळत होता. समोर एक तारेचे कुंपण आणि त्या पलीकडे छोटी छोटी कॉटेजेस होती. ती तारेच्या कुंपणावर चढली. कुंपण टणक आणि टोकदार तारेचे होते. तिचे दोन्ही हात रक्ताळलेले. तिने कुंपणावरून पलीकडे उडी मारली. समोरच असलेल्या कॉटेजवर ती पोहोचली. काचेवर हात आपटू लागली. ती जोरजोरात ओरडूही शकत नव्हती. तरीही त्यांना तिच्या सुगावा लागलाच. कंपाऊंडवरून उड्या मारून ते दोघे आतल्या बाजूला आलेले तिला दिसले. तशी ती कॉटेजच्या पलीकडच्या बाजूला धावली. दरवाजा जोरजोरात ठोठावू लागली. पलीकडून काही प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा जोरजोरात हलवू लागली. पण तिचा खेळ संपला होता. ते दोघे तिच्या पाठीमागे उभे होते. एकाच्या हातात भला मोठा धारदार सुरा होता. त्यांच्या मागे पाटील उभा होता. त्याने इशारा केला आणि लक्ष्मीच्या गळ्यावरून सुरा फिरला. लक्ष्मीची आर्त किंकाळी काळोखाला चिरत गेली. रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या. पाटील आणि त्याची माणसे पसार झाली. दुसऱ्या दिवशी पंचनामा झाला. त्यानंतर 1-2 वेळा पाटलाला चौकशीसाठी पोलीस ठाण्यावर बोलवले. डॉक्टरांनीही पाटलावर संशय असल्याचा निर्भीड जबाब पोलीस ठाण्यात दिला होता. पण लक्ष्मीच्या बाजूने इतर कुणीच नसल्याने पोलिसांनी पाटलांकडून पैसे खाऊन सगळे जबाब पंचनामे फिरवून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. लक्ष्मीची स्टोरी ऐकताना अभिजितच्या डोळ्यात पाणी आले. मुंबईला परतल्यावर आपला वार्ताहर मित्र प्रसादच्या मदतीने लक्ष्मीची केस रिओपन करून पाटील आणि देवाजी भक्ताला कायद्याच्या कचाट्यात अडकवायचेच असा निश्चय त्याने त्या क्षणी केला. डॉक्टरांना नमस्कार करून निघताना त्याची पावलं जड झाली होती. लक्ष्मीचे रक्ताळलेले पंजे त्याच्या डोळ्यांसमोर आता असहाय्यपणे तरळत होते. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली लाईक व कमेंट करून नक्की सांगा. व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन गोष्टीसोबत.